सुशांत जगताप, प्रमोद जाधव, वाघमोडीजी, अविनाश बांदल, सर्व आमचे माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप व जनमत विकास आघाडीचे सन्माननीय सर्वच्या सर्व उमेदवार, आपले नगराध्यक्षाचे उमेदवार सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला विनंती केली सुयोग शामराव सातपुते, पण बाकीचे त्यांच्याबरोबर उभे केलेले 17च्या 17 आमच्या भगिनी, आमचे बांधव, प्रतिष्ठित नागरिक, लाडक्या बहिणी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, एका गोष्टीची मला कल्पना आहे की आज लग्नाची खूप मोठी तीथ आहे, प्रत्येकालाच काम आहे, परंतु खरं तर आज शेवटचा दिवस होता, परंतु अचानक बारामती नगरपालिकेची निवडणूक उद्या 2 तारखेच्या ऐवजी 20 डिसेंबरला मतदान घेतलं आणि ती निवडणूक पुढे गेली। महाराष्ट्रात काही ठिकाणी ते घडलं, तो अधिकार निवडणूक आयोगाचा होता, त्यांनी तो घेतला। शेवटी तशा पद्धतीनं अंमलबजावणी करणं हे उमेदवारांचं काम असतं, त्या पक्षाचं काम असतं, कार्यकर्त्यांचं काम असतं। मी मागेही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी जाणीवपूर्वक पाठीमागे सुरुवातीला येऊ त्या बाबतीमध्ये, पण पहिल्यांदाच आता माळेगावची नगरपंचायत झालेली आहे आणि ही नगरपंचायत होत असताना माळेगावकरांनी पहिल्यांदा सर्व जाती धर्माच्या लोकांनी, ही आता ग्रामपंचायत राहिलेली नाही, ही नगरपंचायत झालेली, ही शहरामध्ये मोडली जाते। ग्रामपंचायतीला ग्रामविकास खातं मदत करत असतं, जिल्हा परिषद तालुका पंचायत मदत करत असतं, तसं नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सर्वांना नगरविकास विभाग मदत करत असतो। त्याच्यातून आपल्याला योजना आणायच्या असतात। आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेला श्री निळकंठेश्वर आणि श्री म्हसोबा आणि श्री लक्ष्मी मातेच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं जनमन विकास आघाडीच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून सर्वांचं स्वागत करतो। आपल्याला मी आता महाराष्ट्रात फिरतोय, उद्या देखील माझी आळंदी, राजगुरुनगर आणि चाकणला सभा आहे, त्याच्यानंतर मसवडला सभा आहे, त्याच्यानंतर बगूर म्हणून नाशिक रोडला एक नगरपंचायती तिथं सभा आहे, पिंपळगाव बसवंतला आहे आणि शेवटची ओझरला आहे। आणि आज पण मी अनेक ठिकाणी फिरलो, तुमच्या सभा घेऊन बारामती आणि माळेगावच्या मी बाहेरच फिरतोय। मित्रांनो, काही परिस्थिती फार वेगळी आहे, मला त्यांच्याबद्दल सांगून तुमचा वेळ घ्यायचा नाही, परंतु बहुतेक ठिकाणी सगळे सांगत असतात की आम्हाला संधी द्या, आम्ही आमचं शहर बारामती सारखं करू। बारामतीमध्ये देखील काही भाग अजूनही थोडासा अधिक काम करण्याची गरज आहे, तिथल्या स्थानिक लोकांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे। त्याच्याबद्दल जास्त बारकाईनं माहिती किरण गुजर आणि सचिन सातवला आहे, मी त्या खोलात जाऊन तुमचा वेळ घेत नाही, पण मी मागेही तुम्हाला माळेगावकरांना सांगितलेलं होतं की आता उमेदवार दिलेले 17 अधिक त्याच्यामध्ये सुयोग सातपुते नगराध्यक्षाचे असे एकूण 18 उमेदवार आहेत। त्यामध्ये काहींना कपाबशी खून मिळालेली आहे, काहींना घड्याळ खून मिळालेली आहे, 2च मिळाले, हा, एकाला ऑटो रिक्षा मिळालेली, एकाला ट्रॅक्टर मिळाला। चैत्राली निशिगंध तावरेंना ट्रॅक्टर आहे काय? प्रमोद अशोक तावरेंना ऑटो रिक्षा आहे आणि बाकीच्यांना कपाशी आणि घड्याळ आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो की उद्याचा दिवस सोडून परवाच दिवशी मतदान आहे। मतदान प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकच मशीन येणार आहे, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला 8 उमेदवार आहेत आणि त्याच्या
मध्ये 7 नंबरला आपलं सुयोग शामराव सातपुते आणि त्याचं घड्याळ आणि त्या घड्याळाच्या समोरचं बटन हे तुम्हाला दाबायचंय आणि तिथंच लगेच प्रभाग क्रमांक 1 चे 6 उमेदवार आहेत. तिथं आपण प्रतिभा अशोक सस्ते कब्बशी यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांचं बटन दाबायचंय. काही ठिकाणी इथं एकच प्रभागात उमेदवार आहे, जिथं 2-2 आहे तिथं वेगळी परिस्थिती आहे. कारण मी मगाशी इंदापूरला बोलत होतो, दौंडला बोलत होतो, पण आपल्या इथं मात्र एकाच मशीन मध्ये एकीकडं तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये घड्याळ आणि कब्बशी ह्याला बटन दाबायचंय, दुसऱ्यामध्ये घड्याळ आणि कप्पबशी. प्रत्येक ठिकाणी घड्याळ आहेच, कारण प्रत्येक ठिकाणी सुयोग शामराव सातपुते आहे नगराध्यक्षाचा उमेदवार. 2 नंबरला सुयोग शामराव सातपुते घड्याळ आणि प्रभाग क्रमांक 2 चे गौरव तुषार भुंजे कपबशी. 3 ला सुयोग शामराव सातपुते घड्याळ आणि तिथं संगीता सतीश जाधव तिजही घड्याळ, तिथं दोन्ही घड्याळ आहेत 3 नंबरला. 4 नंबरला सुयोग शामराव सातपुते घड्याळ आणि चैत्राली निशिगंध तावरे ट्रॅक्टर. त्याच्यानंतर 5 नंबरला सुयोग शामराव सातपुते घड्याळ आणि सोनाली संपत रासकर पण घड्याळ. त्याचबरोबर 6 नंबरला सुयोग शामराव सातपुते घड्याळ आणि जयपाल भालचंद्र भोसले कपबशी. 7 नंबरला सुयोगचं घड्याळ आणि शीतल खरातची कपबशी. 8 ला सुयोगचं घड्याळ आणि वृषाली तावरेची कपबशी घड्याळच, दोघांचाही घड्याळ 8 नंबरला. 9 नंबरला दोघांचाही घड्याळ, सुयोगचं पण